मुस्कान जल्दी जबलपुरा पापड़ तनुज को मुकुल ने मार दिया है। पापड़ तनुज को मुकुल ने मार दिया है। मुकुल ने मार दिया है। आपण सर्वांनी हा आवाज क्लिअर ऐकलाच असेल। 10वीमध्ये शिकणारी एक 17 वर्षीय मुलगी काव्या, तिने व्हॉट्सअपवरती एक रेकॉर्डिंग केली आणि ती रेकॉर्डिंग तिने आपली चुलत बहीण मुस्कान हिला पाठवली। त्या रेकॉर्डिंगमध्ये 17 वर्षीय काव्या म्हणते, माझ्या पप्पाला आणि 8 वर्षीय लहान भाऊ तनिष याला मुकुलनी मारलं आहे, तुम्ही लवकर या। ही रेकॉर्डिंग काव्याने व्हॉट्सअपवरती तिची चुलत बहीण मुस्कान हिला पाठवलं होतं। पण ही रेकॉर्डिंग मुस्कानने 5 तासानंतर ऐकली। रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली। ती धावत आपल्या वडिलांकडे गेली आणि त्यांना ही रेकॉर्डिंग ऐकवली। काव्याची रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर चुलत्यालाही धक्का बसला। त्यामध्ये 17 वर्षे काव्या म्हणते, माझ्या वडिलांना आणि लहान भावाला मारले, तुम्ही लवकर या। तेव्हा काव्याच्या चुलत्यांनी ही रेकॉर्डिंग ऐकली, अक्षरशः त्यांना घाम फुटला होता। 17 वर्षे काव्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांचा 8 वर्षीय मुलगा तनिष आणि 17 वर्षे काव्या हे जबलपूरच्या रेल्वे कॉलनीमध्ये राहत होते। कारण की राजकुमार विश्वकर्मा हे रेल्वेमध्ये एक अधिकारी पदावरती होते। गेल्या वर्षीच राजकुमार विश्वकर्मा यांच्या पत्नीचं निधन झालं, म्हणजेच काव्या आणि तनिष यांच्या आईचं आजारामुळे निधन झालं होतं। त्यामुळे रेल्वे कॉलनीमध्ये राजकुमार विश्वकर्मा यांची 17 वर्षीय मुलगी काव्या आणि 8 वर्षीय तनिष मुलगा हे तिघच रेल्वे कॉलनीमध्ये राहत होते। काव्याने रेकॉर्डिंग पाठवलेली ती राजकुमार विश्वकर्मा यांच्या भावाने ऐकली, परंतु ते जबलपूरपासून खूप दूर राहत होते। त्यांना जबलपूरच्या रेल्वे कॉलनीमध्ये येण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 तास लागणार होते। त्यामुळे त्यांनी आपल्या जबलपूरमधल्या नातेवाईकांना फोन केला, तसंच जबलपूर पोलिसांना देखील फोन केला आणि या सर्व घटनेची माहिती जबलपूर पोलिसांना दिली। पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आणि राजकुमार विश्वकर्मा ज्या रेल्वे पोलीस कॉलनीमध्ये राहत होते त्या ठिकाणी दाखल झाले। पोलीस जेव्हा राजकुमार विश्वकर्मा यांच्या घराचा दरवाजा उघडतात तेव्हा घरामधील दृश्य पाहून सर्व पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते। काव्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा हे एका कोपऱ्यामध्ये पॉलिथिन बॅगमध्ये गुंडाळलेले दिसतात। त्यांच्या शरीरावरती अनेक प्रकारचे जखमा असतात आणि त्यामध्ये त्यांचा जीव गेलेला असतो। परंतु त्यामध्ये आणखीन एक नाव घेतलं होतं, 8 वर्षीय तनिष त्यांचा मुलगा, तो घरामध्ये कुठे सापडत नाही। पोलीस पूर्ण घराची तपासणी करतात, परंतु तो काही सापडत नाही। तेवढ्यामध्येच एका पोलिसाची नजर फ्रीजवरती जाते, कारण की फ्रीजच्या डोअरला काही ब्लड लागलेलं असतं। फ्रीजचा दरवाजा उघडताच अक्षरशः सर्वांना घाम फुटतो, कारण त्या फ्रीजमध्ये 8 वर्षीय तनिष याला पॉलिथिन बॅगमध्ये गुंडाळून ठेवलेला असतो आणि त्यामध्येच त्याचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झालेला असतो। परंतु आता इथे गोष्ट होती ती 17 वर्षीय काव्याची। काव्याने व्हॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलं होतं, मुकुलनी माझ्या वडील आणि भावाला मारलं, लवकर या। परंतु काव्य काही तिथं दिसत नव्हती। पोलिसांनी काव्याचाही शोध घेतला, परंतु ती काही सापडली नाही। पोलिसांना असा संशय झाला, काव्याचं कोणीतरी अपहरण केलं आणि या दोघांना निर्गुणपणे संपवलं। पण आपल्याला जर या ठिकाणी सांगितलं हे सर्व कृत्य 17 वर्षे काव्यानेच केलं, आपल्याला विश्वास बसणार नाही। पण पोलिसांना संशय होता तिचं अपहरण झालंय, त्यामुळे पोलिसांनी FIR नोंद केली आणि घटनेचा तपास चालू केला। रेल्वेमध्ये मोठ्या पदावरती काम करणारे राजकुमार विश्वकर्मा हे जबलपूरच्या रेल्वे कॉलनीमध्ये राहत होते। त्यांच्याबरोबर त्यांची 17 वर्षीय मुलगी काव्या आणि 8 वर्षीय मुलगा तनिष हे तिघच राहत होते। त्यांच्या पत्नीचं गेल्या वर्षी आजारामुळे निधन झालं होतं, त्यामुळे कुटुंबामध्ये तिघच होते, वडील, मुलगी आणि लहान मुलगा। पोलिसांनी काव्याच्या रेकॉर्डिंगमध्ये मुकुल या मुलाचं नाव ऐकलं होतं। त्यानुसार पोलिसांनी मुकुल हा मुलगा कुठे राहतो, काय करतो, काव्याने त्याचं नाव का घेतलं याचा सर्व तपास चालू केला। तर पोलिसांना समजलं मुकुल सिंह हा मुलगा रेल्वे कॉलनीमध्येच राहत होता। दिवसा अगोदर राजकुमार विश्वकर्मा यांची मुलगी काव्या या मुकुल सिंह काही कारणामुळे त्रास देत होता। त्यामुळे काव्याचे वडील विश्वकर्मा यांनी पोलिसांमध्ये मुकुल विरुद्ध पोलीस कंप्लेंट तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी मुकुल सिंह या तरुणाला ताब्यात घेतलं होतं, पण काही दिवसानंतर त्याची जामीनवरती सुटका झाली। इथपर्यंत पोलिसांनी तपास केला, त्यामुळे पोलिसांना आता पूर्ण संशय झाला, मुकुलने काव्याचं अपहरण केलं आणि तिच्याबरोबर काहीतरी भयंकर केलं। पोलिसांनी घराच्या आजूबाजूला आणि कॉलनीमधील सर्व CCTV तपासणं सुरू केलं। त्या CCTV मध्ये असं काही सापडलं सर्वांना हैराण करणारं होतं। त्या CCTV मध्ये पोलिसांना दिसलं मुकुल सिंह आणि काव्या हे एकत्रच चाललेले आहेत आणि ते पण अशा पद्धतीने चालले जसं काही त्यांना कोणती भीतीच नाही। पोलिसही आता या घटनेमध्ये चक्रावले होते। ज्या मुलीने आपल्या वडील आणि भावाच्या हत्येची माहिती दिली आणि ज्या मुलाचं नाव घेतलं होतं त्या मुलाबरोबर काव्या CCTV मध्ये कसं काय दिसली, काय मुकुल सिंगनी काव्याला जबरदस्ती तिच्याबरोबर नेलं, असं काही प्रश्न पोलिसांच्या मनात होते। CCTV पाहिल्यानंतर पोलिसांना दिसलं
मुकुल आणि काव्या हे दोघंही जबलपूरच्या रेल्वे स्टेशनवरती गेले, परंतु त्याच रेल्वे स्टेशनवरती ते 3 वेळेस रेल्वे स्टेशनवरती जायचे आणि पुन्हा बाहेर यायचे। तिथून पुढे त्यांनी रेल्वेने प्रवास केला नाही, ते एका बसमध्ये चढले आणि बसमधून जवळजवळ 90 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ते मध्येच उतरले। पोलिसांनी त्याप्रमाणे त्यांचा शोध घेतला, परंतु त्यांना त्या ठिकाणी काही आढळलं नाही। तर दुसरीकडे काव्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा आणि तिचा लहान भाऊ तनिष यांचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला होता। त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, राजकुमार विश्वकर्मा यांच्या डोक्यावरती काहीतरी लोखंडी रॉडने प्रहार केलाय। एवढेच नाही तर शरीरावरती चाकूचे निशाण देखील होते। तर 8 वर्षे लहान तनिष याच्या डोक्यावरती 6 वेळा चाकूने वार करण्यात आले आणि त्याला फ्रीजमध्ये पॉलिथिनच्या बॅगमध्ये गुंडाळून ठेवले होते। पोलिसांना मोठं आव्हान होतं, काव्या आणि मुकुल दोघंही एकत्रच का फिरतायत आणि त्यांना शोधणंही कठीण होतं, कारण की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा मोबाईल नव्हता, त्यामुळे त्यांचं लोकेशन देखील ट्रॅक करू शकत नव्हते। ते फक्त पोलीस त्यांना CCTVच्या आधारे शोधू शकत होते। काव्या आणि मुकुल सारखे दिवसामधून 4 ते 5 वेळेस ट्रॅव्हल करायचे आणि सारखं आपलं लोकेशन बदलत राहायचे। पोलिसांनी या दोघांना शोधण्यासाठी 7 पथके तैनात केली, त्यामध्ये जवळजवळ 40 ते 35 पोलिसांचा समावेश होता, कारण की घरामध्ये नेमकं काय घडलं होतं हे फक्त 17 वर्षे काव्यालाच माहिती होतं आणि तिने मुकुलचं नाव का घेतलं हे तिलाच माहिती होतं, त्यामुळे ती ताब्यात येणं खूप गरजेचं होतं। ती मुकुल बरोबर का फिरती हा पोलिसांना मोठा प्रश्न होता। काव्या आणि मुकुलने पुण्याच्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि तिथे ATM वरतून बिल पेड केलं। या घटनेचा अलर्ट जबलपूर पोलिसांना लगेच लागला। जबलपूर पोलिसांनी पुणे पोलिसांना याबद्दल माहिती दिली। जेव्हा त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस गेले, त्या ठिकाणावरून हे दोघं गायब झाले होते। पोलिसांना या ठिकाणी या दोघांचं लोकेशन तर भेटलं, परंतु ते प्रत्येक 4 तासांनी आपलं लोकेशन बदलत होते। आणि यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काव्या आणि मुकुल एका महिन्यामध्ये 7 राज्य आणि 9 शहरं त्यांनी बदलली होती, त्यामुळे पोलिसांना त्यांना शोधण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होत होती। कटनी, पुणा, विशाखापट्टणम, गोवा, मुंबई, कर्नाटका आणि त्यानंतर हरिद्वार हे काव्या आणि मुकुलचं शेवटचं लोकेशन होतं। हरिद्वारच्या एका हॉस्पिटलमध्ये काव्या काही ट्रीटमेंटसाठी गेली होती। तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मुकुलने हरिद्वारच्या हॉस्पिटलमध्ये तिला तपासणीसाठी नेलं होतं, परंतु हॉस्पिटलमध्ये काही लोकांनी त्या मुलीला ओळखलं होतं। जबलपूरमध्ये अशी घटना घडली आहे आणि एक मुलगा आणि मुलगी अद्यापही सापडले नाही। जर कोणाला माहिती मिळालीस जबलपूर पोलिसांना तात्काळ कळवावे। हॉस्पिटलमध्ये मुकुल आणि काव्या हे दोघंही आले होते। हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती झाली, त्यामुळे त्यांनी काव्याला तिथं पकडलं, परंतु मुकुल सिंह हा तिथून पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला। काव्याला पकडलं, परंतु मुकुल हॉस्पिटलमधून पळून गेला। इकडे 17 वर्षे काव्याला जबलपूर पोलिसांनी पकडलं आणि जबलपूरला आणलं, परंतु याच्या दुसऱ्याच दिवशी मुकुल सिंह या तरुणाने जबलपूर पोलिसांना स्वतःला सरेंडर केलं, कारण की काव्याला पकडलं होतं, त्यामुळे मुकुल सिंग स्वतःहून पोलिसांच्या समोर आला। मग झाला तपास सुरू। काव्याने तो मेसेज आपल्या चुलत बहिणीला केला होता, त्याचा काय अर्थ होता आणि त्यावेळेस काव्या काय करत होती आणि ती मुकुल सिंह बरोबर का फिरत होती। तेव्हा 17 वर्षे काव्याने सांगितलं, मुकुल आणि तिचं एकामेकावरती खूप प्रेम होतं, परंतु काव्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा यांना त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं, म्हणून त्यांनी मुकुल विरुद्ध FIR दाखल केली होती आणि त्याला जेलमध्ये पाठवलं होतं। परंतु त्या ठिकाणी काव्याने सांगितलं होतं, मी माझ्या मर्जीने त्याच्यावरती प्रेम केले, म्हणून मुकुल सिंगला पोलिसांनी जमानतवरती सोडून दिलं होतं आणि त्यानंतर देखील दोघं एकमेकांना लपून भेटायचे आणि लपून फोन करायचे। परंतु या घटनेमध्ये वडील मोठी अडचण निर्माण करत होते, त्यामुळे मुकुल आणि काव्याने एकदम भयंकर प्लॅन आखला। मध्यरात्रीच्या दरम्यान हा सर्व प्लॅन करायचा असं त्यांनी दोघांनी ठरवलं। जेव्हा रात्रीचे 2 ते 3च्या दरम्यान टाइम झाला होता, तेव्हा मुकुल हा गॅस कटर घेऊन राजकुमार विश्वकर्मा यांच्या घरामध्ये घुसला। घरामध्ये जातात विश्वकर्मा जागा झाले। स्वतः काव्याने वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला। घरामधील गडबड ऐकताच 8 वर्षे तनिष देखील उठला आणि त्यांनी मुकुल सिंगचे पाय घट्ट धरले। वडिलांना मारताना पाहून लहान मुलगा आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मुकुल सिंगच्या हातामध्ये त्यावेळेस चाकू होता। त्यांनी कोणताही विचार न करता 8 वर्षे तनिषच्या डोक्यामध्ये चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली। जवळजवळ 9 ते 10 वार 8 वर्षे तनिषच्या डोक्यात त्याने केले। ते राजकुमार विश्वकर्मा यांच्या शरीरावरती देखील त्यांनी चाकूने वार केले। राजकुमार विश्वकर्मा यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला होता, तसेच शरीरावरती अनेक जागेवरती जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्यांचा काही मिनिटातच जीव गेला। परंतु 8 वर्षे तनिषचा जीव मात्र अजून गेलेला नव्हता। काव्याने आपल्या स्वतःच्या लहान भावाला एका पॉलिथिन बॅगमध्ये गुंडाळलं आणि तसंच त्याला फ्रीजमध्ये ठेवलं
आणि फ्रीजमध्येच 8 वर्षे तनिषचा जीव गेला होता। सर्व भयंकर कृत्य 17 वर्षे काव्याने आपल्या प्रेमासाठी केलं। प्रेमामध्ये पागल झाल्या 17 वर्षे मुलीला आपल्या वडिलांची, लहान भावाची जरा पण दया आली नाही। मित्रांनो, अशा मुलीला काय करायला पाहिजे एक कमेंट करून नक्की कळवा। आपण गेल्या काही दिवसापासून अशा क्राईमच्या स्टोऱ्या आपल्यासमोर आणतोय त्या आपण कधी ऐकल्या नसतील आणि कधी पाहिल्या नसतील, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करा। आणि ही सर्व घटना मार्च महिन्यामध्ये घडली होती।